महिन्यापासूनच महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये दमदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। जून ते सप्टेंबर या काळामध्ये राज्यामध्ये 106% पाऊस पडेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली। भारतीय हवामान विभागाने सोमवारी मोसमी पावसाचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केलाय। ही माहिती त्यातूनच समोर आलेली आहे। रेमल चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाने वेगाने वाटचाल केली आहे। पुढील 5 दिवसात मोसमी पाऊस हा केरळमध्ये दाखल होईल। जून महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहण्याचा अंदाज आहे। तर जून ते जुलै या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। जून पासूनच मुसळधार पाऊस पडू शकतो। जून ते सप्टेंबर या काळामध्ये राज्यामध्ये 106% पाऊस पडेल। जून महिन्यात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त असेल। जुलैपासून उर्वरित महाराष्ट्रातही कोसळधार होणार। ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस होईल असा अंदाज आहे। दुसऱ्या टप्प्यातही संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईसह उपनगरामध्ये पुढील 4 दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा तसंच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईसह उपनगरात सध्या ढगाळ वातावरण आहे। काही भागात पहाटे पावसाचा शिडका देखील झाला। गेल्या 2 दिवसांमध्ये मुंबईकरांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। सध्या पश्चिमेकडून वारे वाहणार आहेत, त्यामुळे मुंबईत हलक्या पावसाची शक्यता ही वर्तवली गेलेली आहे। पुढील 4 दिवस आता मुंबईमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जाते। मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण हे गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय आणि असंच वातावरण पुढील 4 दिवस राहण्याचा अंदाजही व्यक्त केलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये खरं तर मुंबईकरांना हलक्या पावसाच्या सरी अनुभवायला सुद्धा मिळतील। याशिवाय ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे।